तर आज सकाळी 10 वाजता मीरा भाईंदरमध्ये मोर्चा मनसेचा निघणार आहे। मराठी विरुद्ध मराठी वाद हा आता आणखी चिघळत चाललेला आहे। याच पार्श्वभूमीवर आता आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। निकेश, सध्या अविनाश जाधव तर थेट पोलिसांच्या ताब्यात आहेत। इकडे संदीप देशपांडे म्हणतायत की मोर्चा काढणारच आहोत, मनसेचे कार्यकर्ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता काहीच वेळ राहिलेला आहे हा मोर्चा निघायला। सध्या मीरा भाईंदरमध्ये नेमकं काय घडतंय? नक्कीच आपण जर पाहिलं तर मनसे नेते अविनाश जाधव यांना पहाटे 3:30 वाजता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि ठाण्यातल्या निवासस्थानावरून त्यांना आता काशीमीरा पोलीस ठाण्यामध्ये त्यांना बसवण्यात आलेलं आहे। मात्र त्यानंतर संदीप देशपांडे असतील, माजी आमदार राजू पाटील असतील, मराठी एकीकरण समिती असेल, अशा अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिसा ज्या आहेत त्या बजावलेल्या आहेत। प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नजरकैदीमध्ये ठेवण्यात आलेले आहे। अविनाश जाधव यांना ताब्यात घेतल्यानंतर देखील मनसे जे आहे ते मोर्चा काढण्याच्या भूमिकेवरती ठाम आहे। काशीमीरामध्ये ज्या वेळेला हा मोर्चा निघणार होता तो मोर्चा जो आहे निघणार असल्याचं मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडनं आता देखील सांगण्यात येतं आणि ह्या मोर्चाला ठाकरेंची शिवसेना असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, त्यांच्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा देखील पाठिंबा जो आहे तो मोठ्या प्रमाणात दर्शवण्यात आलेला आहे। त्यामुळे आता हा मोर्चा निघतो की आणखीन पोलीस त्यांना अजून अडवणूक करते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण मात्र ज्या वेळेला हा मोर्चा निघणार होता त्या वेळेला हे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी अजून देखील मोर्चा काढण्याच्या भूमिकेवरती ठाम आहेत। अनेक पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते काशीमीरा पोलीस स्टेशनच्या बाहेर पोहोचण्यास जे आहे ते सुरुवात झालेली आहे। ज्या वेळेला अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यात आलं त्यावेळेपासून सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचं लक्ष जे आहे ते या मोर्चाकडे आहे। ज्या वेळेला इतर भाषिक मराठी मोर्चेकरांकडनं जेव्हा मीरा भाईंदरमधनं जेव्हा मोर्चा निघालेला होता त्यानंतर ही भूमिका जी आहे ती मनसेने घेतलेली होती आणि त्याच्यामुळे आपल्या भूमिकेवर ठाम राहत मनसे नेमकं काय करतंय, पुढच्या काही तासात मीरा भाईंदरमध्ये काय घडतंय याचे तपशील तुमच्याकडून घेऊ। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।